SDM साहेब, कलेक्टर साहेब, तहसीलदार, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री साहेब, सर्व लोकांना, जे शासनात जेवढे अधिकारी असतील, नेते असतील, जे सरकारमधले सगळे जे काही पक्षाचे घटक लोक असतील, यांना सर्वांना आम्ही विनंती केली, अर्ज केले, VC द्वारे दिलेले आदेश किंवा शिंदे साहेबांनी फोनवरून दिलेले आदेश आम्हाला मान्य नाही। आणि आता असं म्हणतात की जवळपास 100% शेतकऱ्याचे आवाड या 2-3 दिवसात ते करणार आहे। ही निजामशाही आहे का शिवशाही सरकार आहे? प्रत्येक वेळेस आम्हाला न विचारता, आम्हाला विचारात न घेता, आमच्या पिढ्यानपिढ्या बापजात्याच्या जमिनी जर तुम्ही असं हिसकावून घेणार असन तर लवकरच जे नेपाळमध्ये झालं ते जालन्यामध्ये, कमी किमान जालना ते नांदेडमध्ये या 3 जिल्ह्यात व्हायला उशीर लागणार नाही। आमची बर्बादी करून त्यांना पैसे कमवायचे आहे, असा सरळ सरळ अर्थ होतो। पैसे कमवण्याचं साधन शेतकऱ्याच्या मुंडक्यावर पाय द्यायचं आणि पैसे ह्या लोकांनी कमवायचे, हे आता इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही। जो काही कोणी उद्या अधिकारी आला तर त्याला मी सांगून ठेवतो की आपल्याकडे फक्त दांड्याची भाषा आता आम्हाला कळते, बाकी आम्हाला तुमची कोणती भाषा कळत नाही। आमच्याजवळ दांडा आहे, तुमच्याजवळ लेखणी असन पण आमच्याजवळ दांडा आहे, एवढं लक्षात असू द्या।